पाहता की पायथागोरस थेरम मधला प्रॅक्टिस सेट मधले काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहे. यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल्स, in a triangle DEF, angle DEF is equal to 90 degree. We have to give this angle is a 90 degree. Here FG is perpendicular to ED and value of GD we have to given 8, value of FG we have to given 12. Then we have to find the EG, means this value we have to find. Also we have to find FD, also we have to find the EF. म्हणजे हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला जीडी ची व्हॅल्यू दिली आहे, एफजी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ईजी ची व्हॅल्यू, एफडी ची व्हॅल्यू आणि ईएफ ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. आता या पद्धतीचं पाठीमाग आपण एक्झाम्पल्स पाहिलेलं आहे की जर हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलेला असेल, हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलाय, कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे तो इथं तुम्ही सांगू शकता अँगल डीएफई. हा तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. या डीएफई राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर ह्या ठिकाणी डीएफई पाहिजे, मध्ये एफ लिहितो मी. डीएफई या राईट अँगल ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर अँगल एफ हा 90 डिग्रीचा दिलेला आहे. अँगल एफ इज इक्वल टू 90 डिग्री. एफ अँगल तुम्हाला 90 डिग्रीचा दिलेला आहे. We have to given this is the 90 degree. Also we have to given this is the FG is perpendicular to D. हा तुम्हाला perpendicular दिलेला आहे. मग तुम्ही काय करू शकता तर जॉमेट्रिक मीन थेरम वापरू शकता. काय जॉमेट्रिक मीन थेरम मध्ये तर जो तुम्हाला परपेंडिक्युलर टाकलेला आहे, कोणता परपेंडिक्युलर टाकलेला आहे तर FG हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. म्हणजे FG चा स्क्वेअर हा कोणा बरोबर असणार आहे तर तो जो परपेंडिक्युलर आहे तो परपेंडिक्युलर या दोन डिस्टन्सचा जॉमेट्रिक मीन असतो. ओके, आवाज ब्रेक होतोय, ठीक आहे. ओके, वी हॅव टू गिवन दिस इज द multiplication of these two distance. With two distance EG, this is the first distance, okay, multiplied by another distance we have to given GD, this is the another distance GD. हे दोन डिस्टन्स तुम्हाला दिलेले आहेत या ठिकाणी. म्हणजे FG चा स्क्वेअर हा EG आणि GD या दोन प्रोडक्ट एवढा असणार आहे. मग आता यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट ठेवला. दिस इज द वी हॅव टू यूज द जॉमेट्रिक मीन थेरम. दिस इज द जॉमेट्रिक मीन थेरम. हा आपण काय यूज केलेला आहे जॉमेट्रिक मीन थेरम, किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की मराठीमध्ये भूमिती मध्याचं उपप्रमेय असं आपण म्हणू शकतो. मग आता FG ची व्हॅल्यू किती आहे तुमची ह्या ठिकाणी दिलेली आहे ती 12 दिलेली आहे. म्हणून 12 चा स्क्वेअर आपण केला. 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू EG ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. EG आहे असं आपण घेतला. EG मल्टिप्लाइड बाय GD ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली आहे GD ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी ती तुम्ही लिहू शकता. GD वी हॅव टू गिवन द 8. ह्या GD ची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे 8 दिलेली आहे. ह्या ठिकाणी 12 चा स्क्वेअर किती आहे 144 आहे. तो तुम्ही आहे असं ह्या ठिकाणी घेऊ शकता. अपॉन हा जो 8 आहे तो या बाजूला मल्टिप्लाय आहे, इकडे आला की तो डिवाइड होईल. मग डिवाइडेड बाय 8 इज इक्वल टू काय होणार राहणार आहे तुमचं त्या ठिकाणी EG राहणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुमचा असणार आहे तो EG असेल. म्हणजे याप्रमाणे आता 8 ने कोणाला डिवाइड करायचे तुम्हाला 144 ला डिवाइड करायचे. 8 1 चा 1, नंतर ह्या ठिकाणी 8 1 चा 1 ह्या ठिकाणी येणार आहे. ओके, नंतर रिमेनिंग किती राहणार आहेत 14 मधनं 8 सबट्रॅक्ट केले की 6 राहणार आहे, 64 होणार आहे. मग 8 8 चा 64 म्हणजे तुमची EG ची व्हॅल्यू किती आली 18 आली. 18 इज इक्वल टू EG. याप्रमाणे तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे EG ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. EG इज इक्वल टू 18. या पद्धतीनं EG ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे असं तुम्हाला EG ची व्हॅल्यू काढता येऊ शकेल. म्हणजे जॉमेट्रिक मीन थेरम वापरून तुम्ही कोणाची व्हॅल्यू काढू शकता EG ची व्हॅल्यू काढू शकता. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला EG ची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर पुढचं पाहता काय पाहिजे आपल्याला ही दुसरी व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. ती म्हणजे कोणती व्हॅल्यू फाइंड करायची तर FD ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे FD म्हणजे या राईट अँगल ट्रायंगल मधला हा हायपोथिनियस आहे. म्हणजे हायपोथिनियस ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि दुसरी आहे ती EF ची व्हॅल्यू फाइंड करायची. EF सुद्धा दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगल मधला म्हणजे दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगल मधला हायपोथिनियस आहे. आता ही व्हॅल्यू माहित झाली आपल्याला. ही EG ची व्हॅल्यू किती आहे 18 आहे.
आता समजा आपल्याला ह्या ठिकाणी फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल घेऊ विचारात आपण, तो म्हणजे कोणता, DGF हा राईट अँगल ट्रायंगल विचारात घेऊ आपण, म्हणजे इन ए राईट अँगल ट्रायंगल असंही म्हणू शकता तुम्ही, किंवा ट्रायंगल DGF मध्ये असंही मराठीमध्ये म्हणू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल तसा तुम्ही या ठिकाणी उल्लेख करू शकता. DGF हा राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण. आता याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहे. पायथागोरस थेरम काय आहे शिकलोय आपण, हायपोथिनसचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरचा सम एवढा असतो, म्हणजे कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग तुम्हाला DF हा ह्या ठिकाणी हायपोथिनस दिलेला आहे, कारण हा अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे, याची अपोजिट साइड DF आहे, हा तुमचा हायपोथिनस आहे, म्हणून DF चा वर्ग म्हणजे DF स्क्वेअर, या पद्धतीनं DF चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरची सम. कोणत्या रिमेनिंग टू साइड्स आहेत, एक आहे GD, मग GD चा स्क्वेअर येणार, प्लस दुसरी साइड कोणती आहे, तर त्याचा स्क्वेअर येणार आहे, दुसरी साइड आहे, प्लस GF चा स्क्वेअर, म्हणजे GD स्क्वेअर प्लस काय GF स्क्वेअर तुम्हाला मिळेल, GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर या पद्धतीने मिळणार आहे, GD स्क्वेअर प्लस GF स्क्वेअर. मग GD चा या ठिकाणी DF चा स्क्वेअर तुम्हाला फाइंड करायचा आहे, GD चा स्क्वेअर दिलेला आहे 8 चा स्क्वेअर, 8 चा स्क्वेअर तुम्ही काही करू शकता, 8 स्क्वेअर प्लस काय येणार आहे GF चा स्क्वेअर, म्हणजे कितीचा स्क्वेअर येणार आहे, 12 चा स्क्वेअर येणार आहे, या पद्धतीने 12 चा स्क्वेअर. मग 8 चा वर्ग किती असणार आहे, 64 असणार आहे, 8 चा वर्ग 64 प्लस आता 12 चा स्क्वेअर तुम्ही करू शकता 144, 12 चा स्क्वेअर किती आहे 144 आहे, या पद्धतीने या दोघांची सम तुम्ही केली तर ती सम किती येणार आहे, 4 + 4 8, त्यानंतर 6 + 4 किती होणार आहे, 6 + 4 किती येणार आहे तुमचे 0 कॅरीड 1 280 तुमची एवढी ऍडिशन येणार आहे. म्हणजे या पद्धतीने 8 चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर तुम्हाला किती मिळेल, ह्या ठिकाणी 208 मिळेल. आता 208 च्या बाबतीत काय करू शकता तुम्ही, आता फॅक्टर ह्या ठिकाणी याचा स्क्वेअर रूट काढायचंय, मग DF इज इक्वल टू तुम्ही या ठिकाणी DF इज इक्वल टू रूट मध्ये ठेवू शकता. कोणतीच नंबर रूट मध्ये ठेवायचा आहे, 208 हा नंबर तुम्हाला रूट मध्ये ठेवायचा आहे, 208, कारण त्याचा स्क्वेअर रूट तुम्ही फाइंड करू शकत नाही डायरेक्ट, कारण 208 इज नॉट ए परफेक्ट स्क्वेअर, हा 208 हा तुमचा परफेक्ट स्क्वेअर नाही, त्यामुळे तुम्ही या पद्धतीनेही करू शकता. पुढे आता काय करणार आहात तुम्ही, तर आता 208 ची काय करायची आपल्याला फॅक्टर पाडायचे आहे. 208 चे कसे फॅक्टर पाडायचे आहेत, तर एक परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे आणि दुसरा या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. मग तुम्हाला जसे फॅक्टर पाडता येतील तसे तुम्ही फॅक्टर पाडू शकता, किंवा नसेल तुम्हाला असे फॅक्टर पाडता येत तर तुम्ही काय करू शकता की उभे 208 चे फॅक्टर पाडायचे आणि त्याच्यातनं गट करून तुम्ही याचे फॅक्टर पाडले की तुम्हाला आन्सर मिळणार आहे. 208 चे तुम्ही फॅक्टर पाडून तुम्हाला आन्सर काढता येऊ शकेल. दुसरा भाग आहे की या ठिकाणी आता दुसरा आहे तो म्हणजे दुसरा ट्रायंगल घेतला मी या ठिकाणी, ह्याच्या पुढचं एक्झाम्पल, आता याच्या पुढचा आन्सर तुम्ही काढा की जेणेकरून तुम्हाला फॅक्टर पाडून आन्सर काढता आलं पाहिजे. EGF हा तुम्हाला आता दुसरा ट्रायंगल घेतला आपण, आता EGF मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरूया. ट्रायंगल कोणता घेतोय मी, E नंतर G आणि F, या ट्रायंगल मध्ये मी पायथागोरस थेरम वापरणार आहे. आता याच्यामध्ये जर मी पायथागोरस थेरम वापरलं तर हायपोथिनस कोणता होणार आहे, तर जो अँगल 90 आहे त्याचा अपोजिट अँगल, अपोजिट साइड तुमची हायपोथिनस होईल, म्हणजे G च्या अपोजिट कोणता आहे EF आहे, मग EF हा तुमचा हायपोथिनस होईल, म्हणजे EF चा स्क्वेअर, याप्रमाणे EF स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, रिमेनिंग टू साइड्स कोणत्या आहेत, तर त्या रिमेनिंग टू साइड्स घेऊया आपण. कोणत्या आहेत रिमेनिंग टू साइड्स, एक आहे G, G चा स्क्वेअर म्हणजे हायपोथिनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर, किंवा कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. एक झाली G स्क्वेअर, दुसरी बाजू आहे ती म्हणजे कोणती आहे GF स्क्वेअर. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा पायथागोरस थेरम या ट्रायंगल मध्ये मिळेल. आता या ठिकाणी व्हॅल्यू ठेवूया आपण, किती व्हॅल्यू येतात, तर G ची व्हॅल्यू आहे 18, मग 18 चा स्क्वेअर प्लस GF ची व्हॅल्यू काढूया आपण, GF ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, मग GF स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार, 12 चा स्क्वेअर येणार, म्हणजे या पद्धतीने आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. 18 ची व्हॅल्यू किती आहे तुमची, 18 चा स्क्वेअर किती आहे, तर तुम्हाला तो पाठ असणं गरजेचं आहे 324 प्लस
या ठिकाणी याची व्हॅल्यू काढली तुम्ही 12 चा स्क्वेअर काढला तर 12 चा स्क्वेअर आहे 144. या दोघांची आपल्याला सम करायची आहे. या ठिकाणी सम केली तर किती येते या 4 + 4 8 प्लस 2 + 4 6 आणि 3 + 1 किती येणार आहे 4 येणार आहे. याप्रमाणे 468 येईल आणि नंतर मग ही व्हॅल्यू तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. कशामध्ये तर स्क्वेअर रूट मध्ये ठेवू शकता. f रूट मध्ये हे व्हॅल्यू ठेवू शकता तुम्ही 468 आणि परत याचे फॅक्टर पाडून तुम्ही आन्सर काढू शकता. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ef ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता फॅक्टर तुम्ही पाडू शकता. फॅक्टर पाडत असताना एक परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे, दुसरा नंबर यांचा मिळून तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड करता आलं की तुम्ही या ठिकाणी स्क्वेअर रूट म्हणजे याचं स्क्वेअर रूट काढू शकता. म्हणजे या पद्धतीने फर्स्ट ef ची व्हॅल्यू आपण eg ची व्हॅल्यू काढली जॉमेट्रिक मीन थेरम वापरून, भूमिती मध्याचा उपप्रमेय वापरून. दुसरी काढली पायथागोरस थेरम वापरून df ची व्हॅल्यू काढली आणि तिसरी सुद्धा पायथागोरस थेरम वापरून ef ची व्हॅल्यू काढली. आता पायथागोरस थेरमच प्रत्येक वेळेला वापरावा असं नाही, तर तुम्ही दोन ट्रायंगल सिमिलर घेऊन सुद्धा तुम्हाला df आणि ef ची व्हॅल्यू मिळवता येऊ शकते. म्हणजे पायथागोरस थेरम वापरलंच पाहिजे असं नाही, फक्त इथं पायथागोरस थेरम वापरणं सोपं आहे म्हणून आपण पायथागोरस थेरम वापरून या व्हॅल्यू या ठिकाणी मांडलेल्या आहेत. पुढचं पाहूयात आपण की फाइंड द डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल whose length is 35 सेंटीमीटर आणि ब्रीथ इज 12 सेंटीमीटर. म्हणजे हा एक रेक्टँगलची फिगर मी काढली, नावं दिलेली नाहीत, मी या ठिकाणी नावं देतो किंवा तुम्हाला वाटलं की दुसरी नावं द्यायची तुम्ही दुसरी नावं दिली तरी चालू शकतात. कुठलीही नावं तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. ABCD हा मी एक असा रेक्टँगल घेतलेला आहे, त्याचा प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असेल. समजा बी अँगल माझा 90 डिग्रीचा आहे. यामध्ये काय होणार आहे तर ह्या ठिकाणी याची लेंथ तुम्हाला 35 सेंटीमीटर दिली आहे, म्हणजे ही तुम्हाला 35 सेंटीमीटर दिलेली आहे. याची ब्रीथ तुम्हाला 12 दिलेली आहे, म्हणजे आयताची लांबी 12 दिली, रुंदी तुम्हाला आयताची लांबी 35 दिली, रुंदी 12 दिली, तर आयताचा कर्ण काढायचा आहे. जर तुम्ही ABC हा जर राईट अँगल ट्रायंगल मध्ये घेतला तर AC हा त्याचा हायपोथिनियस होणार आहे. तो या रेक्टँगलचा डायगोनल आहे म्हणजे कर्ण आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी ABC हा राईट अँगल ट्रायंगल घेतला की त्याला आपण हायपोथिनियस असं म्हणणार आहे. मग आता या ABC या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पायथागोरस थेरम वापरला तर तुम्हाला ह्या ठिकाणी AC ची व्हॅल्यू काढता येऊ शकेल. मी ह्या ठिकाणी घेतो की इन ए ट्रायंगल ABC, म्हणजे कोणता ट्रायंगल घेणार आहे तुम्ही तो इथं उल्लेख करायचा, कारण दुसऱ्या ट्रायंगल मध्ये सुद्धा ADC मध्ये सुद्धा तुम्ही पायथागोरस थेरम वापरू शकता. कोणी म्हणेल मी BD डायगोनल जॉईंट करतो, मग तुम्हाला BAD मध्ये सुद्धा वापरता येऊ शकतो, BCD मध्ये सुद्धा वापरता येऊ शकतो. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती रेक्टँगलच्या डायगोनलची, डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे जेवढी AC ची लेंथ येणार आहे तेवढीच BD ची येणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही घेतला तरी चालू शकतो. मग इन ए ट्रायंगल कोणता ट्रायंगल घेणार आहे आपण ABC हा ट्रायंगल घेणार आहे. इन ए ट्रायंगल ABC हा ABC ट्रायंगल घेतला आपण. या ABC ट्रायंगल मध्ये काय होणार आहे तर हायपोथिनियसचा स्क्वेअर, म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे तर AC चा स्क्वेअर. म्हणजे आपण ह्या ठिकाणी AC हा ह्या ठिकाणी हायपोथिनियस घेतला. AC स्क्वेअर इज इक्वल टू एखादा म्हणला ADC ट्रायंगल घेतला तर चालेल का, घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला कोणता ट्रायंगल घ्यायचा तो घेऊ शकता. मग दुसरा साइड कोणत्या येणार आहे, एक येणार आहे AB, मग AB स्क्वेअर आणि दुसरी साइड कोणती असणार आहे तर तुमची BC असणार आहे. मग AB स्क्वेअर प्लस काय BC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस काय BC स्क्वेअर, या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. मग आता ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की AB स्क्वेअर म्हणजे किती AB ची व्हॅल्यू किती आहे 12, म्हणून 12 चा स्क्वेअर या पद्धतीनं प्लस काय होणार BC स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर येणार आहे 35 चा स्क्वेअर येणार आहे, प्लस किती 35 चा स्क्वेअर, म्हणजे या पद्धतीने असेल. आता तुम्ही स्क्वेअर करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला AB चा स्क्वेअर केला, ओके ठीक आहे. मग AB 12 चा स्क्वेअर केला तर तो किती येणार आहे 144 येणार आहे त्या ठिकाणी. आणि 35 चा स्क्वेअर तुम्हाला ओरली काढता येतो का, 35 चा स्क्वेअर कसा काढायचा, एक म्हणजे युनिट प्लेसला जर 5 असेल तर हा स्क्वेअर ओरली काढता येतो.
तो तुम्ही 7वी इयत्तेमध्ये शिकलेला आहे की 5 चा स्क्वेअर करायचा 25, तो आहे असा मांडायचा आणि 3 च्या पुढचा नंबर घ्यायचा, 3 च्या पुढचा नंबर 4 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 मल्टिप्लाइड बाय 4 किती येणार आहे 12. हा झाला 35 चा स्क्वेअर. कुठलाही युनिट प्लेसला 5 असेल तर या पद्धतीने तुम्ही स्क्वेअर करू शकता. म्हणजे ह्या ठिकाणी आपण किती देणार 1225 हे तुमचं ह्या ठिकाणी 35 चा स्क्वेअर झाला. आता या दोघांची ऍडिशन करूया आपण, किती येते ती पाहूया. 4 + 5 9 येणार, 4 + 2 6 येणार आणि ह्या ठिकाणी 1 + 2 3 येणार आणि हा 1 आहे असा 1369 हे तुमचं येणार आहे. मग आपण हे स्क्वेअर रूट मध्ये ठेवूया. मग AC = स्क्वेअर रूट मध्ये ठेवलं की किती येणार आहे 1369 या पद्धतीने तुमचं दिसेल 1369. मग आता हा स्क्वेअर कोणाचा आहे हे तुम्हाला शोधावं लागेल. हे शोधल्यानंतर तुम्ही हे करू शकता. मग आता हा कसा शोधायचा, जर समजा तुम्ही 40 चा स्क्वेअर घेतला म्हणजे 40 चा वर्ग घेतला तर तो किती येणार आहे 40 चा वर्ग, तर 4 चा वर्ग 16 येणार आहे आणि त्याच्या पुढे 2 शून्य म्हणजे तो 1600 असणार आहे. या पद्धतीने म्हणजे तो 40 पेक्षा लहान आन्सर आहे आपलं, 35 पेक्षा मोठा आहे आणि 40 पेक्षा लहान आहे. मग आपला आन्सर कोणता असणार आहे 36 असू शकतं, 37 असू शकतं, नंतर 38 असू शकतं आणि 39 असू शकतं. अशा 4 व्हॅल्यू आपल्या असणार आहेत. मग यापैकी कोणती असू शकते हे तुम्हाला शोधायचं आहे. मग हे कसं शोधायचं, तर तुम्ही युनिट प्लेसच्या डिस्टन्स वरनं शोधू शकता, युनिट प्लेस वरनं शोधू शकता. 36 चा स्क्वेअर केला तर 6 चा स्क्वेअर केला तर 36 येणार, म्हणजे युनिट प्लेसला 6 नंबर येणार आहे का युनिट प्लेसला 6 नाही. तुम्ही जर 37 चा स्क्वेअर करायला गेला तर तुम्ही समजा 7 चा स्क्वेअर केला तर तो 49 येतो, म्हणजे युनिट प्लेसला 9 नंबर येणार आहे का, आहे 9 नंबर. पुढे 38 चा स्क्वेअर करायला गेला तर 8 चा स्क्वेअर केला तर 64 युनिट प्लेसला 4 येणार आहे आणि 39 चा स्क्वेअर करायला गेला तर 9 चा स्क्वेअर येणार आहे 81, म्हणजे युनिट प्लेसला 1 येणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला युनिट प्लेसला 9 आहे म्हणजे 37 हे तुमचं आन्सर असू शकतं. मग ते आहे का नाही ते तुम्हाला शोधायचे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, मग 37 चा प्रत्यक्ष स्क्वेअर करून बघू शकता. तो सुद्धा तुम्हाला ओरली करता येतो. पहा तो कसा करायचा, तर 7 चा स्क्वेअर करायचा, 7 चा स्क्वेअर झाला 49, त्याचा 9 मांडायचा आणि तुमचा कॅरीड आहे तो तुमचा कॅरीड 4 येणार आहे. आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं युनिट प्लेस आणि 10 प्लेसचं, म्हणजे 7 त्रिक 21 झाले, त्याची टॉईस करायची. 21 दुनी किती 42 आणि हातचे आलेले हे 4 असे 42 आणि 4 46 होतील. त्याचा 6 मांडला, परत कॅरीड 4 होतील. आता या 3 चा स्क्वेअर करायचा 9 आणि 9 + 4 किती झाले 13, म्हणजे तुमच्या ह्या ठिकाणी 37 चा स्क्वेअर झाला 1369, म्हणजेच आपलं AC चे आन्सर किती आलं 37. म्हणजे या पद्धतीने तुम्ही हा स्क्वेअर करू शकता. पहा म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा स्क्वेअर केला तरी म्हणजे करू शकता, त्याच्यावरनं तुम्ही स्क्वेअर रूट काढू शकता, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने आन्सर काढता येऊ शकेल. म्हणजे असं तुम्ही AC चा आणि याला युनिट आहे म्हणून तुम्ही इथं युनिट देऊ शकता सेंटीमीटर. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला त्या आयताचा कर्ण हा 37 सेंटीमीटरचा मिळेल, किंवा तुम्ही असं म्हणू शकता की डायगोनल्स ऑफ द रेक्टँगल इज 37 सेंटीमीटर असं तुम्ही म्हणलं तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला ही व्हॅल्यू काढता येऊ शकेल. म्हणजे असं साधं सोपं एक्झाम्पल आहे. फक्त तुम्ही या राईट अँगल रेक्टँगल मध्ये एक राईट अँगल ट्रायंगल घ्या, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुम्हाला AC ची व्हॅल्यू काढता येऊ शकेल. म्हणजे या पद्धतीनं साधं सोपं एक्झाम्पल्स आहे. पुढचं एक्झाम्पल एक पाहता की तुम्हाला काय दिलेलं आहे या ठिकाणी की PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM² - 3PR². हा ठिकाणी PRQ हा राईट अँगल ट्रायंगल दिलाय, M हा त्याचा मिड पॉइंट दिलेला आहे, त्यानंतर PM हा जोडलेला आहे तुम्हाला ह्या ठिकाणी, आणि तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलंय की 4PQ स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM² - 3PR² असं तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर पाहता हे कसं प्रूव्ह करायचं ते, तर मी आता ह्या ठिकाणी पहिला राईट अँगल ट्रायंगल घेतो. कोणता घेतो, तर PRQ हा राईट अँगल ट्रायंगल घेतो. आता या PRQ या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मी जर पायथागोरस थेरम यूज केला
तर काय मिळणार आहे मला, तर पी क्यू स्क्वेअर म्हणजे हायपोथिनियस माझा पी क्यू असणार आहे, तिथं मी पीएम विसरून जाणार कारण मी मोठा ट्रायंगल घेतो या. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पुढे येणार आहे पी आर स्क्वेअर म्हणजे पी आर चा स्क्वेअर प्लस काय येणार आहे, तर मोठा साइड येणार आहे आपली मोठ्या ट्रायंगलची म्हणजे इथं येणार आहे क्यू आर स्क्वेअर. पी आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर असं तुमचं येणार आहे. याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणतो. म्हणजे या पद्धतीने मी फर्स्ट इक्वेशन मिळवलं कोणत्या मोठ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम वापरून. आता मी तसं दुसरा ट्रायंगल घेतो. कोणता दुसरा ट्रायंगल घेतो, तर छोटा दुसरा राईट अँगल ट्रायंगल घेतो, त्याचं नाव आहे पी आर एम. हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल घेतला मी आणि या दुसऱ्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर मी पायथागोरस थेरम वापरलं तर माझा हायपोथिनियस मिळणार आहे पीएम. मग पीएम चा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल मला, दुसऱ्या दोन साइड्स कोणत्या आहेत, तर त्या आहेत त्या म्हणजे पी आर एक आहे म्हणजे पी आर स्क्वेअर ही एक साइड आहे आणि नंतर काय असणार आहे दुसरी साइड ती एक आर एम स्क्वेअर किंवा एम आर स्क्वेअर असेल. म्हणजे हायपोथिनियसचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा मी घेतलेला आहे. आता मी हे मिळवण्यासाठी याच्यामध्ये काही चेंज करतोय, जे मला आवश्यक आहे ते मी चेंज करतो. मी या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करतो. आता 4 नेच का मल्टिप्लाय करायचं, दोन्ही साइडला तुम्ही एकाच नंबरने मल्टिप्लाय केल्याने काही फरक पडत नाही. मी 4 ने मल्टिप्लाय केले, फक्त आता 4 नेच का मल्टिप्लाय करायचं त्याचं कारण पुढे येणार आहे. 4 पी आर स्क्वेअर प्लस याला सुद्धा मी 4 ने मल्टिप्लाय करणार, कोणाला आर एम ला सुद्धा, म्हणजे येणार 4 आर एम स्क्वेअर येणार. म्हणजे या पद्धतीने मला LHS ला आणि RHS ला मी 4 ने मल्टिप्लाय केलं. आता काय होणार आहे, हा 4 पीएम स्क्वेअर आहे तसाच मी ठेवतो. 4 पीएम स्क्वेअर आहे तसाच माझा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यानंतर 4 पी आर स्क्वेअर सुद्धा मी आहे तसाच ठेवलेला आहे. 4 पी आर स्क्वेअर सुद्धा मी त्याच्यामध्ये सुद्धा चेंज करत नाही. 4 पी आर स्क्वेअर आता फक्त मी चेंज करतोय तो म्हणजे 4 आर एम स्क्वेअर आहे, तर तो मी असा मांडतो. कसा मांडतो, तर याचं स्क्वेअर रूट काढतो. 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि आर एम स्क्वेअर चं स्क्वेअर रूट आर एम आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर मांडतो मी. या पद्धतीने मांडतो. म्हणजे 4 आर एम ब्रॅकेट स्क्वेअर झाला. परत स्क्वेअर केला की परत वरची स्टेप येणार 2 चा स्क्वेअर 4 आर एम चा स्क्वेअर आर एम वर्ग. आता पुढे काय करतोय मी, तर ह्या ठिकाणी 4 पीएम स्क्वेअर आहे तसाच ठेवतो. या 4 पीएम स्क्वेअर त्याच्यामध्ये चेंज करत नाही मी. इज इक्वल टू 4 आर पी आर स्क्वेअर सुद्धा चेंज करत नाही मी. 4 पी आर स्क्वेअर सुद्धा माझा आहे तसाच आहे. 4 पी आर स्क्वेअर सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा चेंज केलेला नाही मी. प्लस आता 2 आर एम म्हणजे आर एम च्या दुप्पट घ्यायची मला. आर एम च्या दुप्पट कोणती आहे, तर ती आहे आर क्यू किंवा क्यू आर आहे. म्हणजे मी 2 आर एम याच्या ऐवजी व्हॅल्यू कोणती ठेवू शकतो, क्यू आर स्क्वेअर अशी ठेवू शकतो. का ठेवू शकतो, तर एम इज द मिड पॉइंट ऑफ द क्यू आर. मिड पॉइंट आहे म्हणून आर एम च्या दुप्पट अंतर क्यू आर चा आहे. आता मी याच्यावरनं क्यू आर ची व्हॅल्यू काढतो. म्हणजे मी असं लिहितो 4 पीएम स्क्वेअर ह्या ठिकाणी 4 पीएम स्क्वेअर आणि ह्या ठिकाणी हा जो 4 पी आर स्क्वेअर आहे ते इकडे आणला की तो मायनस होणार. मायनस 4 पी आर स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, क्यू आर स्क्वेअर मिळेल. इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर म्हणजे क्यू आर स्क्वेअर एका बाजूला ठेवला मी आणि बाकी या एका बाजूला आणलेला आहे. याला मी इक्वेशन नंबर सेकंड ठेवतो. आता मी काय करणार, तर सेकंडची व्हॅल्यू ही फर्स्ट मध्ये ठेवणार. म्हणजे जिथं क्यू आर स्क्वेअर आहे तिथं मी ही व्हॅल्यू ठेवणार 4 पीएम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन फर्स्ट मध्ये मी काय करणार, पी क्यू स्क्वेअर हा आहे तसाच इज इक्वल टू पी आर स्क्वेअर आहे तसाच. आता प्लस क्यू आर स्क्वेअर आहे. आता ती क्यू आर स्क्वेअरच्या जागेवर मी ही व्हॅल्यू ठेवणार आहे कोणती, तर प्लस 4 पीएम स्क्वेअर त्या ठिकाणी 4 पीएम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर या पद्धतीने व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता मी सबट्रॅक्शन करतो. इज इक्वल टू आता हा 4 पीएम स्क्वेअर हा एकटाच आहे म्हणून तो अगोदर मांडतो मी. 4 पीएम स्क्वेअर आहे तसा घेतला मी आणि एक पी आर स्क्वेअर मधनं हा 4 पी आर स्क्वेअर मायनस केला इथं येणार मायनस 3 पी आर स्क्वेअर. हे तुमचं प्रूव्ह झालं. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हे प्रूव्ह करता येऊ शकेल. जसं तुम्ही प्रूव्ह करू शकता पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पीएम स्क्वेअर
प्लस 3pr² असं तुम्हाला प्रूव्ह करता येऊ शकेल. म्हणजे असं तुम्ही हे प्रूव्ह करणार आहात. तर या पद्धतीने आज आपण 3 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. पुढच्या तासाला राहिलेले एक्झाम्पल्स आपण